पुणे नाशिक महामार्गाचे काम मंजुरीच्या पुढे सरकत नसल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे। याच पार्श्वभूमीवर रस्त्याचे काम कधी होणार, सद्यस्थिती नेमकी काय आहे, केंद्रीय मंत्र्यांनी नेमका काय नियोजन केलंय, याबाबत पुणे नाशिक महामार्गाचे समन्वयक यांनी काय सांगितलं हे जाणून घेऊया। केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांच्या सोशल मीडियाच्या टीमकडून आले केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी 76,502 कोटींचे रस्ते प्रकल्प मंजूर आहेत। साधारणतः 2,612 किलोमीटरचे 116 प्रकल्प महाराष्ट्रासाठी दिलेत आणि त्याची कामं सुरू झालेली आहेत। खरं तर पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाचं काम आजसुद्धा लवकर सुरू होणं गरजेचं आहे। त्याचा सातत्याने आम्ही पाठपुरावा करत असतो। मी दिलीप मेदगे, पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग समन्वयक। खरं तर 30 तारखेला याबाबत ही जी 30 जानेवारी आहे त्यावेळेला या तारखेला नाशिक फाटा ते राजगुरुनगर ही निविदा प्रक्रिया ओपन होणार होती। त्याच्यानंतर अनेक दिवस तारीख पे तारीख पडत आहेत। मी आजच सकाळी प्रकल्प संचालक श्री संजय कदम साहेबांशी बोलल्यानंतर असं समजलं की 16 फेब्रुवारीला ही निविदा प्रक्रिया ओपन होणार आहे। तत्पूर्वी म्हणजे आम्ही विनंती करतोय साहेबांना की ही तातडीनं लवकरात लवकर होईल, कारण या परिसरात मोठा औद्योगिक MIDCचा झोन असल्यामुळे ह्याची जी काही ही आहे तीव्रता ही फार मोठी वाढत चाललेली आहे आणि म्हणून नागरिक फार त्रस्त आहेत। खरं तर माझंही गाव त्या परिसरात असल्यामुळं माझं जाणं येणं पुण्याला असतं। मी राहायला पुण्याला असलो तरी मला राजगुरुनगर किंवा परिसरामध्ये सातत्याने जावं लागतं। त्याच्यामध्ये एक गोष्ट आम्ही याच्यामध्ये सुरू ठेवलेली अशी आहे की याच्यावरती जे थोडं रुंदीकरणाचं म्हणजे जी आम्ही मध्ये अतिक्रमण मोहीम राबवून ती जी अतिक्रमण काढली होती, नागरिकांचं म्हणणं होतं की जिथं तुम्ही अतिक्रमण काढलीत तिथं तातडीनं काहीतरी काम करा, नाही तर मग परत लोक त्याच्यावरती अतिक्रमण करतात आणि मग पुन्हा डबल डोके होती। तर त्या अनुषंगाने आमचे प्रकल्प संचालक श्री संजय कदम साहेबांनी याच्यावरती पॉझिटिव्ह गोष्ट घेऊन याच्यामध्ये रुंदीकरणाचं काही ठिकाणी काम सुरू आहे। त्याच्यामध्ये चिमळी फाटा असेल, नंतर स्पायसरचा चौक ते आळंदी फाटा म्हणजे जो आळंदीकडे रस्ता होतो त्या चौकामध्ये पण आम्ही रुंदीकरण करत आहोत। 5.5 मीटर दोन्ही बाजूला 11 मीटरने हे रुंदीकरण केलं जाणार आणि त्याच्यावरती डांबरीकरण करून पुन्हा आंबेठाण चौकामध्ये सुद्धा हा जसा तळेगाव चौकामध्ये हा चौक मोठा केला गेला तर त्याप्रमाणे तो आंबेठाण चौकात तो करत आहोत। रोकल फाट्यावरती पण तो प्रकल्प तिथे रुंदीकरणाचं काम सुरू होत आहे। म्हणजे ते काम आता निविदा प्रक्रिया झाली आहे। देवकर नावाची एक कन्स्ट्रक्शन कंपनी सदर निविदा 13 कोटीचं हे काम आहे। खरं तर कंपनीने 40% कमी दराने हे काम घेतलं, त्यामुळं नागरिकांना विनंती आहे की यांच्या कामाच्या दर्जावरती आपण निश्चितपणे लक्ष ठेवा आणि काही वाटलं आपल्याला दर्जामध्ये काही चुकीचं तर आम्हाला निश्चितपणे कॉन्टॅक्ट करा। दुसरी गोष्ट शिरवली याच रस्त्यावरती शिरवली गावामध्ये चौक मोठा होणं गरजेचं आहे, कारण वाईट परिसर किंवा वांद्रे आंबोली परिसरामध्ये जाणारी जी वाहनं आहेत तर त्याच्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला किंवा दिवसा पण बऱ्याच वेळा वाहतूक कोंडी होते। जेव्हा वाहन वळत असतं त्यावेळेला